शब्दवैभव एवढा आहे की साऱ्या भारतीय भाषांमध्ये तिच्यातील अनेक शब्द आढळून येतात. ही भाषा, दिव्य भाषा म्हणजे एक तेजस्वी भाषा आहे. विशेषतः दक्षिणेकडे तमिळ, तेलुगू, कन्नड आणि उत्तरेकडे आसामी, बंगाल इत्यादी भाषेंमध्ये संस्कृत भाषेतील शब्दांची रेलचेल आढळते. भाषा समृद्ध कधी होते तर तिच्यामध्ये निर्माण झालेल्या साहित्यामुळे. यावर तिची समृद्धी ठरते. आणि या भाषेत केवळ ललित काव्य किंवा ललित गद्य उपलब्ध नाही तर वैचारिक साहित्यही विपुल प्रमाणात आढळते. वेदांपासून विचार करायचा झाला तर संस्कृत भाषेत मानवाच्या सुरुवातीच्या आयुष्यातील गोष्टी, भावनांचा विचार करण्यात आला. अग्नी, पाऊस, वारा, रात्र, वादळ, वावटळ, भूकंप अशा अनेक गोष्टींबाबत मानवाच्या मनामधील असलेली उत्सुकता, भीती किंवा त्या शक्तींची त्याने केलेली स्तुती, प्रार्थना यांचा सुद्धा उल्लेख वेदांमध्ये आढळतो. सामवेदातील ऋचांच्या स्वस्वर गायनातून प्राचीन संगीताशी आपली ओळख होते. वेगवेगळ्या यज्ञक्रियांच्या वेळी कोणते मंत्र म्हणावे, कोणते मंत्राचं उच्चारण कसे करावं, कधी करावं याबाबतही ब्राह्मण ग्रंथामध्ये माहिती आढळते. आरण्यक आणि उपनिषद या संस्कृत ग्रंथामधून आपल्याला आपले जीवन किती क्षणभंगूर आहे आणि आपल्या जीवनाची, या पृथ्वीची व्याप्ती किती आहे हे सुद्धा हजारो वर्षांपूर्वीच लिहून ठेवलेलं आढळतं. तर्कशास्त्र ही संस्कृत भाषेची अजून एक मिळालेली देणगी. यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही तर त्यासाठी तर्कशुद्ध भाषेमध्ये वादविवाद करण्याची सुद्धा पद्धत आपल्याला याआधी आढळते. गणितातले हिशोब सोपे झाले जेव्हा पिंगलाचार्यांनी छंदशास्त्रातील प्रथम संकल्पनेचा म्हणजे शून्याचा शोध लावला. संस्कृतमधल्या स्मृती ग्रंथांनी समाज टिकवून ठेवण्याचं काम केलं. नमस्काराचे महत्त्व, आईचे महत्त्व, गुरुजनांचे महत्त्व, स्वाध्यायाचे महत्त्व इत्यादी माहिती आपल्याला स्मृती ग्रंथातून कळतात. विद्यार्थी दशेत असताना कसं वागावं, गुरुजनांचा आदर कसा करावा हे सुद्धा धर्मग्रंथात सांगून ठेवलं आहे. चुकीचा आहार विहार त्यामुळे होणारे आजार कसे रोखावे आणि जर आजार झाले तर त्यावर कोणते उपाय योजावे याबद्दल सुद्धा आयुर्वेदामध्ये माहिती मिळते. पुढे रामायण व महाभारत या महाकाव्यांनी चांगुलपणाचे आदर्श सगळ्या जगतासमोर मांडले. आदर्श राजा, आदर्श कुटुंब, आदर्श पिता, आदर्श माता कशी असावी हे रामायणातून कळते. त्याचबरोबर महाभारतामध्ये युद्धकलेतील प्रावीण्य, युद्धकलेतील डावपेच कसे आखावे याबद्दल अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती आढळते. असं म्हणतात, स्वातंत्र्य लढ्यात लढताना अनेक वीरांनी रामायण महाभारतासारख्या काव्यांचा अभ्यास करून आपली व्यूहरचना आखली याचे पुरावेही आढळतात. आताच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना ठाऊक असलेला महत्त्वाचा विषय तो म्हणजे पर्यावरणातील जैवविविधता. माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला आत्ताच्याच काळामध्ये पर्यावरण हा विषय सुद्धा अभ्यासक्रमात होता. मात्र तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगते, संस्कृत भाषेमध्ये हजारो वर्षांपूर्वी पर्यावरणाचं रक्षण कसं करावं याबद्दल माहिती आढळते. मात्र भारत देशात राहून आपणच आपल्या या प्राचीन भाषेबद्दल फारच अनभिज्ञ आहोत ही एक खंत वाटते. महाकवी कालिदासांच्या मेघदूतात भौगोलिक परिस्थितीचे, पर्यावरणाचे सखोल वर्णन आढळते. तसेच वनस्पती, प्राणी यांचे सुद्धा वर्णन आढळते. रामायण महाभारतातील ऋतुवर्ण, त्यानंतर निसर्गवर्ण ही आजच्या काळामधील बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना त्या काळातच रुजली होती हे अजून एक आश्चर्य. पर्यावरण रक्षण हा अलीकडच्या काळातील अगदी जिव्हाळ्याचा विषय. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा ही काळाची गरज म्हणून आज पटवून द्यावं लागतं. मात्र याबद्दलही संस्कृत साहित्यात फार अधिक माहिती लिहून ठेवलेली आढळते. आजच्या काळामध्ये वाघ, सिंह किंवा हत्ती यांसारखे दुर्मिळ होत चाललेले प्राणी त्यांचं संरक्षण करण्यासाठी अभयारण्याची स्थापना करावी लागते. मात्र तपोवन नावाच्या संकल्पनेमध्ये संस्कृत साहित्यामध्ये याचा उल्लेख आढळतो. त्यावेळेला तपोवन नावाची एक संकल्पना होती. या तपोवनामध्ये
सर्व प्राणी पक्षी मुक्तपणे विहार करू शकत. तपोवनात प्रवेश करायचा असेल तर शस्त्राविना तो प्रवेश करावा लागेल आणि यामध्ये राजाला सुद्धा नियम सारखाच असायचा. शाकुंतल या नाटकामध्ये दुष्यंत राजाला आश्रमवासी सांगतोय की आश्रमात प्रवेश करायचा असेल तर आश्रमवासियांना त्रास देऊ नये आणि दुष्यंत राजा सुद्धा त्याचं हे म्हणणं मान्य करतो. इयत्ता 10वीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकामध्ये संस्कृत नाट्य विज्ञान या पाठामध्ये याचा उल्लेख आढळतो. सध्याच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची आणि अतिशय हायलाईट केलेली एक संकल्पना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट. इव्हेंट मॅनेजमेंट ज्याला जमली तो यशस्वी झाला असं म्हटलं जातं. आणि आश्चर्य म्हणजे याबद्दलचेही पुरावे हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृत साहित्यात अगदी अचूकपणे आढळतात. जसं की रामायणामध्ये राजा दशरथ याने पुत्रकामेष्टी यज्ञाची योजना करण्याचे ठरवले आणि त्याने गुरु वशिष्ठ यांना या यज्ञाबद्दल जी सामग्री लागेल, जी माहिती गोळा करावी लागेल ते नियोजन तुम्ही करा असं सांगितलेलं. आता नियोजन म्हणजेच काय रे, तर इव्हेंट मॅनेजमेंट. आत्ताच्या काळामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट इंग्लिश नाव दिलं की त्याला जरा वजन प्राप्त होतं. मात्र संस्कृत भाषेतील या साहित्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कधीच लिहून ठेवलं आहे. राम वनवासात गेले, 14 वर्ष वनवास भोगला आणि आता आपला राजा परत येणार. त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून राजा भरताने राज्य केलं. राम परत येण्याच्या आनंदामध्ये भरत तर खूप आनंदित झाला, मात्र कोणत्याही आनंदाच्या भरात आपल्या राज्याची काळजी घेणं तो विसरला नाही. जेव्हा रामाला आणण्यासाठी प्रजाजन आणि राजा भरत जाणार होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी आपल्या बरोबर येणाऱ्या प्रजाजनांसाठी आधी पहिल्यांदी रस्ते नीट बांधून घेतले, जागोजागी चौक पाण्याची सोय केली, झाडं आणि जंगलं यामधील प्राण्यांना काही त्रास होणार नाही याची त्यांनी आधी दक्षता घेतली आणि त्यानंतरच तो रामाला आणायला गेला. इव्हेंट मॅनेजमेंटचं अजून कोणतं उदाहरण सांगू? या आणि अशा अनेकविध रचना माहिती आधुनिक काळात लोकांना ठाऊक होत असताना त्याची पाळंमुळे मात्र हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृत साहित्यात अगदी चपलकपणे लिहून ठेवली आहे. अध्यापन करत असताना संस्कृत भाषा शिकण्यास अभ्यासनास मिळणे हे मी माझं भाग्य समजते. तसेच आजच्या कार्यक्रमात मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्यासाठी मी सांस्कृतिक विभागाचे आभार मानते. तसेच सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि तुम्ही सगळे विद्यार्थी ज्यांनी सकाळपासून या कार्यक्रमाची वाट पाहिली होती त्यांनी माझं मनोगत शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी मी तुमचेही आभार मानते. जयतु संस्कृतम वदतु संस्कृतम. धन्यवाद.